गुड्डप्पा कधीपर्यंत येईल काही सांगू नये तिला. येईल उद्या दुपारपर्यंत. अय्यो इंद्री पाहिले का कोण येत आहे ते. अय्यो बाळू, ए बाळू, ए बाळू, ये की रे इकडे. भेटू नंतर चला. अय्यो अय्यो, अरे ये की रे बाबा. एवढ्या मानाने बोलवत आहेत आणि तू त्यांचा अपमान करतो आहेस. अय्यो, कसला मान आणि कसला अपमान. हा गुंडप्पा कुठं आहे? तो तालुक्याच्या गावाला गेला आहे. सरकार दरबारी एक पत्र द्यायचे होते म्हणून. बर पंच कशा पाय बोलवलं मला? अय्यो ते भैयप्पा खूप काळजीत आहे बघ. तू काही काम करत नाही म्हणून. खरं आहे, साधी सुधी नाही, मोठी काम करायची आहेत मला. अय्यो मोठी काम. सरळ बोलायचेच नाही असे ठरवले आहे का? जाऊ दे अक्का. हा म्हणत होता का पंच माझी तक्रार घेऊन आला होता. अय्यो मी केव्हा, कुठे, कधी? पंच याच्या आधी बी मी तुम्हाला सांगितलं आहे का माझ्या वाटत जायचं. अय्यो हे बाळू, धमकी देतोस? धमकी नाही, गोडीने सांगतो आहे. माझ्या वाटत खोडा घालायचा प्रयत्न केला तर तुमचंच नुकसान होईल. अय्यो माझ्या समोर झालास की रे, लहानाचा मोठा. आणि अय्यो मला शिकवतो, मला शिकवतो. तुम्ही आधी तर मंत्र तंत्र करणार बाबा देवऋषी आहेत नव, त्यांचा नाद सोडा. माझ्या नावानं किती बी लिंब कापली तरी मला काय बी व्हायचं नाही हे ध्यानात असू. अय्यो ए बाळू, गावातल्या सगळ्या लोकांनी तुझ्या पाया पडायला पाहिजे असं वाटतं का रे तुला? गावातले काही लोक तुझ्या बाजूने झाले म्हणजे तू स्वतः मोठा झालास असं वाटतं का? मी अजून कोण आहे हे समजायचं आहे तुम्हाला अजून. अय्यो आम्हाला काय म्हणायचे ते राहिले बाजूला. आमच्या दारात येऊन आमच्याशीच तंटा सुरू केलास. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही सांगा ना बी. आमच्या कानावर आले आहे बायकोला माहेरी पाठवले आहेस म्हणून. अक्का माझं म्या बघून घेईन, नको तिथं डोसकं खुपसू नका. जातो म्या. सत्ती कुठं आहे? आत आहे. काय ग आल्यापासून मी बघती हाय कसल्या तरी विचारात हाय. काय झालं आहे का? नाही. बाळ्या काय बोलला का? अगं नाही. तुम्ही पोरी बी काय नीट सांगत नाही. मग बाळ्या वाडीला जाताना सत्तीला घेऊन का नाही गेला? आय सत्तीने मला सांगितलं आहे की तुला काही कळू देऊ नग, नाही तर मग तू परत तिळ झुरत राहतेस आमच्या पायी. तू सांग मला समजत म्हणजे माझ्या पोरीचं काय होत हाय, कशी राहते हाय मला कळाय ना गवय. सांग. बाळू मामा बोलत नाही सत्तीशी. आजा आणि आजी लय जीव लावतात सत्तीला, पर बाळू मामाच्या या असल्या वागण्यापायी हे बी लय काळजीत असतं. कधी मला वाटलंच होतं म्हणूनच बा सत्तीला सोडून लागलीच गेला. न्याय यूज तर बी थांबला नाही. त्याला वाटलं असेल आता गंगेला काय सांगू. वाडीला जाऊ नको असं लय सांगितलं आजानी मामासनी, परती गेलं. माझ्या सत्यवाला एक लिहिलं टाकून अजून काय वाढून ठेवलं आहे माझ्या लेकीच्या नशिबात. ना बापाची माया ना नवऱ्याचं छत. सुंदराचा विचार केला आहेस का बाबा?
अरे बाळू तिचं वय झालं हाय आता. 3 पोरं हाय तरी सुख हाय का तिला? जरा आराम करायला पाहिजे आता. जरा सुखानं जगू दे की तिला. किती काम करून घेणार हायसा तिच्याकडे. तर बघ बाळू, समजा आधीसारखं व्हायला पाहिजे असं तर आधी जाण सत्यला घरला घे. सत्य ये बस. काय गाय काय झालं आहे? तुझ्या डोळ्यात पाणी? मला सांग, तुझा संसार कसा चालला आहे? तुझं मन लागतं आहे ना? व भय समजा नीट आहे. आईला बरं वाटावं म्हणून म्हणती आहेस ना? व समद कळलं आहे मला. माझी बाय आता मोठी झाली. हाच पतूर समद्या गोष्टी येऊन सांगायची. आता एवढी मोठी सल मनात दडवून ठेवली. आईला काय बी कळू दिलं नाही. माझ्या मायाची माणसं रुसली आहेत माझ्या. आता त्यासनी हे कोण सांगणार का अजून बी लय मोठा परिवार आहे माझा जो मला हाक देतो आहे. त्यांच्या पायी लय पायपीट करायची आहे आणि ते कराया मला ह्या पायात अडकलेल्या मायेच्या बेड्यात तोडायला लागतं. मग म्या तरी काय करू आहे? तुला अजून तरच नाही द्यायचा. अगं माझं काय आहे आता? तुम्ही सुखानं राहिलं तर मी आधी सुखात राहील. होय, पण माझ्या परत तुझं दुःख मोठं आहे. जे हाय ते हाय, त्याला आता कोण बदलू शकत नाही. पण तुमचं आयुष्य आता सुरू झालं आहे. तुम्हाला सुख भेटलंच पाहिजे. माझ्या बी हातात काय नाही बघाय आता. बाळू मामांच्या वागण्यापुढे समद्यांनी हात टेकलं. अगं पर त्यानं तुझ्या बाला वचन दिलं होतं का समद्यांचा सांभाळ करीन म्हणून. मग असं काय वागतो हाय? म्या बी लय कस होती. आत्ता बोलतील मग बोलतील, पर नाही. आजी आणि आजोबा इतक्या दिवस सहन केलं, नाही तर कवाच तुझ्याकडे येणार होते. हे घर तुझंच आहे ग. पर नवऱ्याच्या सावली बिगर आयुष्य अवघड असतंय बघ बाईच. मग म्या काय करू? समद बाईजवार होय. तू नग काळजी करू. म्या बोलते बाया संग.